आता तुझी पण कापायची ती टकलू करायची. आता तुमचे दोन बटूनचे पण टकलू करायचे ते बसून ते. अभी इसके बाद इनका ये दोनों का नंबर है. अभी अभी कर गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं
लेण्यादिं गिरिजात्मजो सुभरदम् विघ्नेश्वरम् ओझरम् ग्रामो गणसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं सुमुहूर्त सावधान सुमुहूर्त सावधान कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणु करे कंकणं सर्वांगे हरिचन्दनो सुललितं कंठे जमोक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्याद् बटोर्मङ्गलं शुभमङ्गल सावधान या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती कुर्यात् बटोर्मङ्गलं सुमुहूर्त सावधान सुमुहूर्त सावधान रात्रि ते प्रहराहुनी अधिकजी ऐसी तृतीयावरी षष्ठीयामदिनाहुनी जरितरी रात्री शुभाते करी तैशी द्वादशी अर्धरात्र उपरी वेष्टो निराहेश्वरी ऐषा तिथी त्या प्रदोष चुकल्या कुर्याद् बटोर्मङ्गलं शुभमङ्गल सावधान श्री गणेश वंदे सावधान आधी ध्यावे पार्वती कुमाराला विद्या देतो जो स्मरे त्या नराला देवाचे जो विघ्नतो निवारी पायात देवो वामनो ब्रह्मचारी सुमुहूर्त सावधान बटो सुमुहूर्त सावधान पायी बाळे पैंजना लागी शुभा गोपी मध्ये ठेंगणा कृष्ण उभा ऐसा त्या ते क्रीडविती कुमारी पाया देवो वामनो ब्रह्मचारी सुमुहूर्त सावधान पहा हो हा बटू शोभतो साना वाळे नुपुरे दिसे गोविरवाणा ऐसा त्या ते क्रीडविती कुमारी पाया देवो वामनो ब्रह्मचारी सुमुहूर्त सावधान अनुपम्य बटो सुवदन साजे नाना परी बहुवाद्ये वाजे ऐसा त्याते क्रीडवीती कुमारी पाया देवो वामनो ब्रह्मचारी सुमुहूर्त सावधान तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलौ चन्द्रबलं तदेव विद्याबलौ दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ग्रीवं स्मरामि सुमुहूर्त सावधान कस्तुरीचा दरवळ हा कस्तुरीचा दरवळ
हर्ष दाटला आशीर्वचनांचा चैतन्य सोहळा कुर्यात् बटोर्मङ्गलम् कुर्यात् बटोर्मङ्गलम् कुर्यात् बटोर्मङ्गलम् कुर्यात् बटोर्मङ्गलम् तननदो तननदो तननदिरि नदी तनन तननदो तननदो तननदिरि नदी तनन साकारले व्रतबंध हे दहिवरली वटुमाता मातृभोजनी उल्हासिले त्रिभुवन असे हर्षाने दुमदुमले सनई चौखडे गमती विद्या पुढे शरण जाती तनमने गुणगुणती ऋण सुणती दिशा मंत्रवेदी सजुनी गिरी घोष दुमे सहजौरी शुभतेचा मंत्र गवसला शुभतेचा मंत्र गवसला आशीर्वचनांचा चैतन्य सोहळा कुर्यात् बटोर्मङ्गलम् कुर्यात् बटोर्मङ्गलम् कुर्यात् बटोर्मङ्गलम् कुर्यात् सगाता सुर सगाता रागवेद्या संगीता प्रमाण जो कंठ कर दिखाए वाको जानी गुनी ज्ञानी सुर संगात सुर संगात सुर संगात सुर संगात रागवेद्या रागवेद्या संगीता प्रमाण जो कंठ कर दिखाए वाको जानी गुनी सुर संगात सुर संगात सुर रे पा पधव म पद म ग सा रे म ग सा सुर संगात सुर द्रुत लघु
बाणी याने ऊनी. जवबनी निसा पनि सारे रगाचा दम अनुद्रुत मन मंदिर ते जाने मन मंदिर ते जाने उजळून गे साजगा मन मंदिर ते जाने उजळून गे साजगा संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा तळहाताच्या रेषांनी सहज सुखाका भोगी कुणी तळहाताच्या रेषांनी सहज सुखाका भोगी कुणी स्वयंप्रकाशी तू तारा स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभार भरपंखातून स्वप्न उद्याचे भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे बाखरा उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा नी 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 सा 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 नी 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 सा 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 नी नी सा सा रे रे सा सा नी दा बा ba pa ni da pa magare magare sa ni sa ni ni sa re re ma pa ni da pa ni ni sa re re sa
2024 आमच्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस, कारण आज आहे माझ्या अर्जुनची मुंज. नेहमी मस्ती करणारा, माझं डोकं खाणारा, त्रास देणारा आणि मग हसणारा, सगळ्यांना हसवणारा, वेळप्रसंगी आमची काळजी घेणाऱ्या माझ्या अर्जुनची आज मुंज आहे. तू इतका कधी रे मोठा झालास पिलू? मुंज म्हणजे 16 संस्कारांमधील एक संस्कार. अध्ययनाचा म्हणजेच अभ्यासाचा काळ सुरू झालाय हे सांगणारा काळ. निश्चितच आम्ही खूप आनंदी आहोत, पण खरं सांगू, अजून एका विचाराने जरा घाबरल्यासारखे झालीये मी. तुला आमच्यापासून वेगळं करण्याची किंवा कालांतराने वेगळं होण्याची ही एक नांदीच असते. निश्चितच तुझ्या भल्यासाठी, तुझा कर्तृत्वपणा पाहण्यासाठी आयुष्यातील सगळी सुख आणि यश तुझ्या पायाशी आलेले बघण्यासाठी आम्हालाही आता तयार व्हावंच लागेल ना. मी तर तुझ्या बाबाला नेहमी सांगते, बरं झालं आपण ऋषीमुनींच्या काळात नाही आहोत, नंतर मुंज झाल्यानंतर अर्जुन गुरुकुलात गेला असता, आपल्यापासून लांब गेला असता. आतापर्यंत आम्ही सतत तुझ्या बरोबर होतो, पुढेही असूच. बरं काय वाईट काय हे सगळं सांगण्यासाठी तुझ्या बरोबर असू. तुलाही तयार व्हायचंय, जबाबदारीने वागायचंय, खूप खूप अभ्यास करून उंच भरारी घ्यायची, पण पाय मात्र जमिनीवर ठेवून. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सतत आनंदी, हसत आणि सकारात्मक विचार करत राहायचंय. हे सगळं करणं सोपं असतं का अर्जुन? बरेच गुण तुला अंगी मानवावे लागतील आणि हे सगळं तू आनंदाने करशील ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आता हे सगळं करण्यासाठी काय काय करावं लागतं असे बरेच प्रश्न तुला पडतील, जे तुला नेहमीच पडत असतात. आता नीट ऐक मी काय सांगते ते. सर्वात आधी गुरूंचं ऐकावं लागतं. आणि गुरु म्हणजे फक्त शाळेतली टीचर असते का? अजिबात नाही. आपल्या आयुष्यात गुरु आपल्याला वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या रूपात भेटत असतात. कोणी नातेवाईकांच्या रूपात, तर कोणी मित्रमैत्रिणींच्या रूपात, तर नाहीतर कोणीतरी एक वाटसरू तुला काहीतरी छान अनुभव देऊन जाईल. आतापर्यंत तुला भेटलेले गुरु कोण आहेत आणि त्यांच्याकडून तू काय शिकायला हवं, आता हे मी तुला सांगणार आहे. सर्वात आधी सुरुवात करूया तुझ्या पद्मजा आजीपासून. तू नशीबवान आहेस की तू पद्मजा आजीचा नातू आहेस. तू आणि मी थोडे कमनशिबी आहोत, कारण तिचा सहवास आपल्याला लाभला नाही. असो, तिचा आशीर्वाद हाच तिचा आपल्यासाठी सहवास. तिच्यासारखं गणितात प्रावीण्य मिळव. आता तुझी दुसरी आणि सर्वात लाडकी आजी स्मिता आजी. तिच्यासारखा प्रेमळ स्वभाव असणारा आणि सर्वांवर भरभरून प्रेम करणारा हो. तिच्या हातची चव तुझ्या हातालाही येऊ दे. मुलगा असला म्हणून काय झालं, स्वयंपाक आलाच पाहिजे. आता माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा माणूस ते म्हणजे तुझे प्रभाकर आजोबा. ते वरतून तुला बघतायत आणि देवाने मला किती गोंडस नातू दिलाय म्हणून देवाला थँक्यू सुद्धा म्हणतायत. तू प्रभाकर आजोबांसारखा हो, कर्तृत्ववान आणि स्पष्ट वक्ता. मग निश्चितच असेल तुझी सगळ्यांच्या मनावर सत्ता. मोहन आजोबांसारखा राहा, डिसिप्लिन आणि कर पैशाचं योग्य मॅनेजमेंट. मग फ्युचरमध्ये करावी लागत नाही कुठलीही ऍडजस्टमेंट. नेहा आत्तूचं काय सांगू, तिच्याकडून खूप काही आहे घेण्यासारखं. सगळ्यांशी प्रेमाने वागायचं शिकलास तर कुणीच होणार नाही परक. नेक्स्ट नंबर तुझ्या सागर काकांचा. त्यांच्यासारखं व्हायचंस तू. इंटेलिजंट, हेल्पिंग आणि ऑफकोर्स नेचर लव्हर. हे जमलं ना तुला अर्जुन, यू विल बी हॅपी फॉर एव्हर. हे सगळं मिळवण्याकरिता देवाची साथ लागते बरं का. मामासारखा स्वामी भक्त झालास तर न मागता सारं काही मिळते. रेखा मामी सारखा हो व्यवहारी.
हिशोबात ती आहे लय भारी. आता सगळ्यांबद्दल बोलले आणि आपल्या घरातल्या 2 छोट्या बटूंबद्दल बोलले नाही तर हे अर्धवटच होईल. तर ते 2 बटू म्हणजे तुझे भाऊ वेदांत आणि विष्णू. आमची अशी इच्छा आहे आयुष्यभर तुम्ही एकमेकांचे आधारस्तंभ बनून राहा. सुखात दुःखात एकमेकांची साथ सतत ठेवा. आणि आता लास्ट बट नॉट द लीस्ट, या युनिव्हर्स मधला तुझ्या सर्वात आवडता माणूस. सकाळी उठल्यावर आपण देवाचं तोंड बघतो, अर्जुनला सकाळी उठल्यावर बाबाचं तोंड बघायचं असतं. आता ह्याच्याबद्दल किती बोलू आणि काय बोलू. तो तुझा बाबा कमी आणि बेस्ट फ्रेंड जास्त आहे. त्याच्यासारखं होणं अर्जुन जरा अवघडच आहे. तुझ्यासाठी सारखं काहीतरी करत राहणं हा त्याचा छंद आहे. कितीही प्रॉब्लेम आले तरी कूल असतो. मी तुझं टेन्शन घेतलं, होईल का सगळं नीट, असं पॉझिटिव्ह बोलत राहतो. त्याच्यासारखाच हो कुटुंब सांभाळणारा, आपल्या घरात आपल्या माणसात खरा आनंद मानणारा. मदर इज द फर्स्ट गुरु एव्हरीवन सेज, बट ऑल अबाउट ब्लेसिंग्स विल वर्क इन एव्हरी वेज. रोज मी देवाकडे हेच मागते, माझ्या अर्जुनला जगातली सर्व सुख मिळू देत, त्याला चांगलं आयुर आरोग्य मिळू दे, त्याच्या हातून सत्कर्म घडू देत. स्काय इज द लिमिट अर्जुन, हीच माझी इच्छा. अर्जुन तुला मुंजीच्या लाख लाख शुभेच्छा. अर्जुन तुला मुंजीच्या लाख लाख शुभेच्छा.